रायगड अलिबागच्या कुंडलिक खाडीत भरल्या शिडाच्या होडींच्या स्पर्धा। अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत आज शिडाच्या होड्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली। या स्पर्धेत 50हून अधिक होड्या सहभागी झाल्या। शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेली 100 वर्षांपासून जपली आहे। आज कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांचा स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिकांनी गर्दी केली। गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा भरवल्या जातात। अलिबाग तालुक्यातील आग्राव आणि अष्टागरातील कोळी बांधव या स्पर्धेत सहभागी होतात। हिरकणी, धन्या, मल्हार या बोटीचा 1 नंबर आलेला आहे। होड्यांची शर्यत खेळाला क्रिकेट आणि कबड्डी या खेळांप्रमाणे उच्च दर्जाचे स्थान मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। यापुढे ही परंपरा अशीच चालू ठेवूया। इथे गेले कित्येक वर्ष आम्ही या आग्रावच्या शिड्यांच्या होड्यांची स्पर्धा जी आहे ती बघण्यासाठी म्हणून येतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आनंद लुटतो। इथे आम्ही प्रत्येकाच्या बोटी आहेत। कोळी समाजाने हा ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, पण आज संपूर्ण व्यावसायिकतेने त्या होड्या बंद असतात आणि फक्त स्पर्धा इथे चालू असतात। त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या होड्या इथं काढतो आणि त्या होड्यांमधनं अनेक मुलं, मुली, महिला, पुरुष तसे सगळे या होड्यांमध्ये बसतात आणि खूप आनंद घेत इथे ह्या स्पर्धेच्या होडीच्या मागोमाग आणि पुढे असे अवतीभोवती फिरत असतात आणि छान वाद्य वाजत असतं, सगळे नाचत असतात, खात असतात आणि ह्या स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतात। मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला या शिड्यांच्या स्पर्धा हे फक्त आपल्याला केरळ राज्यामध्ये होतात असंच वाटतं, पण तरी रायगड जिल्ह्यामध्ये आग्रावसारख्या या कुंडलिका खाडीमध्ये सुद्धा या स्पर्धा होतात आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन या पारंपरिकतेला जपणं सुद्धा आपलं काम आहे आणि त्याप्रमाणे जपावं असं मला वाटतं। आणि फक्त जिल्ह्यातील लोक नाही तर महाराष्ट्रातील बाहेरची लोकंसुद्धा ह्या बोटींच्या स्पर्धांना बघायला येतात। त्याप्रमाणे तितक्या दर्जेदार त्या अजून कशा होतील ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। पण ग्रामस्थ म्हणून मी आग्राव कोळी समाजाला खूप धन्यवाद देईन की अशा स्पर्धा त्यांनी गेली 100 वर्ष जिवंत ठेवलेल्या आहेत आणि आपली परंपरा सांभाळली। हे मला वाटतं बरेचसे 50-60 वर्षापूर्वीची परंपरा आहे, म्हणजे जास्त असावी, पण त्या आमच्या माहितीनुसार 50-60 वर्ष झाले ते परंपरा चालू आहे आमच्या म्हणजे वयोमानाप्रमाणे जे पण काय। आणि ही परंपरा म्हणजे आई एकविरा देवीपासूनची परंपरा आहे आणि आई एकविरेचं हे माहेरघर आहे आणि मानाची पालखी इकडनंच आग्राव कोलीवाड्यातनं आपला कार्यालयाला जाते तेलवणाच्या मानासाठी। किती वेळ चालतो आणि किती बोटी असतात? या साधारणपणे या शर्यतीमध्ये 8 ते 10 बोटी असतात कमीत कमी। यंदाच्या वर्षी मला वाटतं 8 होड्या आहेत शर्यतीसाठी आणि इतर होड्या बघितला की एक कोळी समाजाचं कसं एक मला आराध्य दैवत समजायला फिशरमन कम्युनिटीचं तेव्हा भरपूर मला वाटतं 20 ते 30 हजार जनता असते। मला वाटते 100-200-300 तरी बोटी असतील या म्हणजे जस्ट लाईक म्हणजे ते देवीला एक नमस्कार किंवा गारणं घालण्यासाठी येतात असा तो विषय आहे। आता कोणाची बोट आलेली आहे? आता सध्या तरी धन्यामाला म्हणून शेट्टी परिवाराची एक बोट आता मार्गस्थ लागलेली आहे। हिरकणी धन्यामाला हिरकणी मार्गस्थ आहे आणि मातेच्या कृपेने धन्यामल्हारचा विजय हो ही आमची सर्वांच्या वतीने आमच्या वतीने सर्व वतीनं त्यांना एक सदिच्छा देतो आणि एक विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी रायगड।